ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनीं सूत्रकारं च प्रणतोस्मि मुनित्रयम्। अभ्यास 52वा आपण पाहत आहोत। या पाठामध्ये आपल्याला मतुप नावाचा प्रत्यय येणार आहे आणि काही बोलण्यासाठी लागणारे सर्वसामान्य शब्दांचे युसेजेस वापर आपल्याला या धड्यामध्ये येणार आहे। बघा, सगळ्यात पहिला आपण कॉन्सेप्ट शिकूया। आपण प्रत्ययांची विभागणी 3 प्रकारे केली होती, कृत, नंतर तद्धित आणि स्त्री प्रत्यय अशी। धातूंना लागतात त्यांना आपण कृत प्रत्यय म्हणतो, शब्दांना लागतात त्यांना आपण तद्धित प्रत्यय म्हणतो आणि पुल्लिंगाला स्त्रीलिंग करण्यासाठी जे प्रत्यय वापरतात त्यांना आपण स्त्री प्रत्यय असं म्हणतो। मग आज आपण तद्धित प्रत्ययापैकी एक प्रत्यय पाहणार आहोत। तद्धित आहे म्हणजे तो काय शब्दांना लागणार आहे। मग प्रत्ययाचं नाव आहे मतुप प्रत्यय। प्रत्ययाचं नाव आहे मतुप प्रत्यय, मतुप। मग आपण कुठलाही प्रत्यय शिकताना आपला काय फॉर्मॅट आहे, आपली काय पद्धती आहे, तर आपण सगळ्यात पहिला विचार करतो काय शिल्लक राहणार आहे, प्रत्ययातलं काय जाणार, काय शिल्लक राहील ते आपण पाहतो। मग प्रत्ययामधलं मत शिल्लक राहतं, मत। बर, नंतर त्याचा अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ आपण आधी पाहिलेला आहे, पण मराठीमध्ये त्याला असणारा असं म्हणू शकतो आपण। उदाहरणार्थ धनवान, धन असणारा, किंवा ज्याच्याकडे धन आहे असा तो। मग आता हे खूप मोठं होऊन जातं। असणारा, शक्तिमान, शक्ती असणारा, गुणवान, गुण असणारा, ज्ञानवान, ज्ञान असणारा। मग ज्या ज्या ठिकाणी असणारा म्हणजे पॉझेसिव्ह ज्याला म्हणतो आपण, युक्त, युक्त म्हणजे ती गोष्ट त्याच्याकडे आहे, त्याचा तो स्थायी भाव आहे, त्याच्या आतमध्ये ती आहे, त्याच्याकडे ती आहे असं म्हटलं तरी चालेल। बर, मग आता या मतुप प्रत्ययाचे काही नियम आहेत, अगदी सोपे। ते नियम आपण पाहूया। मतुप प्रत्ययामध्ये जर शब्द अ किंवा आ, अ, अ, आ किंवा उपांत्य स्वर म्हणजे अंत शेवटचा, उप अंत अंतच्या जवळचा म्हणजे सेकंड लास्ट, त्याला आपण मराठी उपांतच म्हणतो। उपांत्य स्वर जर म असेल, नाही उपांत्य स्वर नाही, उपांत्य म असेल तर
मतु मत च्या जागी वत होत. सोपा नियम. जर शब्दाच्या शेवटी अ किंवा आ असेल तर मतूच्या ऐवजी त्याला वत होणार. जर उपांत्य म असेल तर त्याला सुद्धा काय होणार, मतच्या जागी वत होणार. एकेकाचं उदाहरण आपण पाहूया. तर गुण, गुण शब्दाचा अर्थ काय? गुण गुण जी माणसाची किंमत वाढवतात त्याला आपण गुण म्हणूया. गुण. मग आता गुणला प्रत्यय लागला मतू. शिल्लक काय राहिलं? मत. पण शेवटी काय आहे? गुण अ आहे. मग शेवटी जर अ असेल तर त्या मतला काय होतं? वत. वत. मग शब्द तयार झाला गुणवत. वत. मग तो चालतो कसा? लक्ष द्या. तो चालताना शेवटी वत आहे. मग आपल्याकडे असा कुठला शब्द आहे का जो वत भगवत. सारखा चालतो? येस, भगवत. मग भगवान, भगवंत, भगवंत. एकदा लिहू का? बरं नको, जाऊ द्या. आणि स्त्रीलिंग शब्द स्त्रीलिंग शब्द असा कोणता आहे? तर आपण या भगवतलाच दीर्घ ई करतो आणि तो चालवतो आपण नदीवत. नदी. नदीप्रमाणे. नदीप्रमाणे लिहितो. वत कन्फ्युजन करेल कदाचित. नदीवत. ठीक आहे. आणि नपुंसकलिंगामध्ये कसा चालतो तो? आपल्याकडे असा तकारांत शब्द आहे का जो नपुंसकलिंगामध्ये चालतो? आहे. शब्द आहे जगत. 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 जगत, जगती, जगंती असा. मग आता मी इथं गुणवतचे तीनही रूप लिहितो. ठीक आहे. गुणवत हा झाला मूळ शब्द. मग जर कोणी पुल्लिंगामध्ये असेल तर मी बोलेल गुणवान, गुणवंत, गुणवंत भगवान सारखा. जर कोणी स्त्रीलिंगामध्ये असेल, मी आता फक्त एक वचन लिहितोय, मी बोलेल गुणवती. आणि नपुंसकलिंगामध्ये गुणवत. ठीक आहे. तुम्ही म्हणाल नपुंसकलिंगामध्ये कसं असेल? असू शकतं, का नाही असू शकत? हा, बघा, सिंपल. पुल्लिंगामध्ये भगवत, भगवान, भगवंत, भगवंत. स्त्रीलिंगामध्ये भगवती, त्याला फक्त ई ऍड करत. जसं गुणवत, त्याला काय ऍड केलं आपण? ई, गुणवती. आणि जगत, गुणवत. आता उदाहरणं द्यायला आपल्याला वेळ नाहीये, एवढं ठीक आहे, समजू शकता आपल्याला. मग आता हे झालं अ शेवटी असणाऱ्याचं उदाहरण. आता आपण पाहूया आ शेवटी असणार शब्द आहे विद्या आणि मतू. मग काय शिल्लक राहणार? मुद्दामून जरा विस्ताराने लिहितो. विद्या, मत. मग आता शेवटी आ असल्यामुळे वत, मतच्या ऐवजी काय होणार? वत. बरोबर ना? हा. मग तो शब्द तयार झाला विद्यावत. मग तुम्ही वत का केलं? तुम्हीच नियम सांगितलाय, शेवटी अ किंवा शेवटी आ असेल शब्दाच्या तर काय होतं? वत. आणि उपांत्य म, त्याचं उदाहरण आपण पाहूया. मग आता बघा, विद्या पुल्लिंगामध्ये कसं चालणार? सेमच. विद्यावत. विद्यावान. विद्यावत. विद्यावान गुणी अति चातुर. विद्या, विद्यावती आणि विद्यावत. सिंपल. आता हे उपांत्य म फक्त एकाच शब्दासाठी आहे, म्हणून त्यांनी या ठिकाणी नियम लिहिलेला आहे. लक्ष्मी शब्द आहे. आता शेवटचा स्वर कोणता आहे? ई. उपांत्य कोणता आहे? व्यंजन म. मग कसं होणार? लक्ष्मी वत. वत. चालणार कसं काय? गुणवत. हा, लक्ष्मीवान है ना? हा. लक्ष्मी मत, लक्ष्मी. लक्ष्मीवत. बरोबर. चालतो कसा मग? लक्ष्मीवान. एखादा जर
म्हणजे भगवान विष्णू ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे असं असे ते. एखादी स्त्री जिच्याकडे खूप पैसे आहे तर लक्ष्मीवती. लक्ष्मवती. अँड आणि जर एखादा नपुंसकलिंग कोणी असेल किंवा नगर असेल, लक्ष्मीवत नगरम. नगर ज्या नगराकडे काय खूप पैसे आहेत. दॅट्स इट. एवढंच. पण आता मग आपल्याला भगवत शब्द माहित असेल तर हे सगळं आवडेल. भगवान भगवंतो भगवंत भगवंतम भगवंतो भगवत भगवता भगवद्भ्याम भगवद्भी भगवते भगवद्भ्याम भगवद्भ्य भगवत भगवद्भ्याम भगवद्भ्य भगवत भगवतो भगवताम भगवती भगवतो भगवत्सु हे भगवन हे भगवंत हे भगवंत. असेच पाठ झाले पाहिजेत. मग तुम्ही किती पण डोका आपटा, डझंट मॅटर. पाठ असेच झाले तर मग ते कुठं पण तुम्हाला दिसले की वापरता येतील, कळतील. जाऊ द्या पाठांतराला. मी 1 वर्ष अभ्यास करायला घालवलंय. जाऊ द्या पाठांतर. नुसतं उठून पाठांतर. घरात चार्ट लावा. भेटल त्याला सांगा इकडे ये. भगवान भगवंतो भगवंत. जा पुढे. मग आता ज्या ठिकाणी अ नाही, आ नाही असे जर स्वर असतील तर तर ते म्हणतात की नॉर्मलच. जसं अ मती. मती. आता अ आहे का, आ आहे का, नाहीये. उपांत्य म आहे का, नाहीये. मग काय होणार, मतुप प्रत्ययाचं काय शिल्लक राहणार. वत. बोला बोला. मत. मती प्लस मत शब्द काय बनला, मतिमत. 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 अर्थ काय, अर्थ तोच. मग आता हा चालणार कसं काय, सेम भगवान सारखाच. फक्त आता भगवत त्याचं होतं भगवान. मतिमतचं काय होईल, मतिवत. हा चालणार कसं काय. मतिवान. हा मतिवान कसं काय होईल सांगा. मतिवत होईल ना सर. मतिवत. मतिवत झाला पण तो चालणार कोणासारखा, भगवान सारखा. भगवान सारखा. आता भगवत मध्ये वत आहे म्हणून झालं होतं भगवान, पण इथे मत आहे मग काय होईल, मतिमान. हा मतिमान. हे पाहिजे होतं मला. चालतोय भगवान सारखं पण वत असलं की वान होते, मत असलं की मान. मान. हम्म. मग मती मती. इथे मती आता इथे मतिवत होईल. हा मती मत. सिंपल. हो. तसंच हो. आता बाकीचे जे काय असतील, तसं श्रीमत. श्री असले कधी श्री, त्याचं काय होतं श्रीमत, कारण की ये शेवटी. मग काय होणार, हो. श्री श्रीमान. पुल्लिंगामध्ये मान. म्हणून श्री. आपण नाव घेताना काय हम्म. म्हणतो, श्रीमान. श्रीमान. आणि स्त्रीलिंगामध्ये ओ सॉरी, श्रीमती. श्रीमती. श्री. ओ हा श्रीमती आणि श्रीमत. श्रीमत. अर्थ काय होतो, श्री म्हणजे लक्ष्मी. श्री म्हणजे दैवी संपत्ती. मग एखादा श्रीमान असेल म्हणजे लक्ष्मीवान किंवा दैवी संपत्तीने युक्त असणारा. ठीक आहे. तर श्रीमती. मा म्हणजे पण लक्ष्मी ना. आ मा म्हणजे पण लक्ष्मी ना. मा हा. हा. मा हा. हा मा. मती. मती म्हणजे बुद्धी. श्रीमती मा असं म्हणजे म्हणायचं असं. जे मा मा म्हणजे पण माझे लक्ष्मी असं म्हणतात, माहिती नाही, बघायला लागेल. आपण कुठे म्हणजे बघितलंय का. कसं आहे, जसं माधुरी बोला तर मा बोला तर लक्ष्मीचं नाव येतं ना म्हणजे. नाही नाही नाही, मधुर शब्दाचा स्त्रीलिंग माधुरी. असं आहे का? मधुर म्हणजे गोड. माधुर मधुर, माधुरी. मधुर माधुरी. मधुरतेचा भाव, माधुर्य आणि माधुरी. श्रीमत. दॅट्स इट. संपलं. मग विद्या धीमान. धीमान. धीमान धीमंतो धीमंत धीमती, है ना. मग आता एक तुम्हाला एक कळाले तर बाकीचे पण तुम्हाला येऊन जातील. ओके. कळालंय ना, सोपं आहे हे.
हो नाही. हो हो. हा, हो सर. पुढे पुढे आता बेसिक नियम आपल्याला सांगतात. नियम पाहूया आपण पटापट एक एक सोपं. ते सांगतात जसं आपण हिंदीमध्ये जी लावतो, गांधीजी, नेहरूजी, स्वामी चिन्मयानंद जी, म्हणजे आदर व्यक्त करतो. बिलकुल. मग ते आदर व्यक्त करण्यासाठी किंवा जी साठी काय संस्कृत मध्ये आहे, तर ते सांगतात आपल्याकडे शब्द आहे महोदय, वसंत महोदय, आदर. वसंत महाभाग आणि महाशय. आता आपण कधी कधी हे चांगल्या अर्थात वापरलेले नाहीयेत, ठीक आहे. तसं गांधी महोदय एखाद्याला आदर अर्थाने, कोणाला कोणालाही महाशय महाभाग तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. हे शब्द काय आपण करतो आदर. आदरार्थी, म्हणजे इंग्लिशमध्ये सर है ना, वसंत सर, वसंत महोदय पण हे सर वेरच्या वरती आहे सगळं. महाभाग महाशय, ठीक आहे. आता ते सांगतात एखादं जर नगरवाचक शब्द असेल, नगर आणि ओके, एखाद्या माणसाचं जर नाव सांगायचं असेल, वसंत यांचं नाव आहे, वसंत नावाचा संस्कृत शिक्षक आहे, असं बोलायचं असेल, वसंत नावाचा संस्कृत शिक्षक आहे. जर एखाद्याचं नाव सांगायचं असेल थोड्याश वेगळ्या पद्धतीने, तर ते म्हणतात आपण म्हणायचं नामकः किंवा आख्यः. त्याचा अर्थ होतो नावाच किंवा नावाचा किंवा नावाची. ठीक आहे. हम्म आता कसं वापर करायचा बघा, इथं मी पाहिजे तर लिहितो बरं का. गांधीजी नको आपण, भगत सिंग, शिवाजी. भगत सिंह महोदय, 23 वर्षाचे, बापरे. खुदिराम बोस, अवघे 19 वर्ष, 19 का 21. शिवाजी महोदय नाही, ते लेच खाली येतात ती, देव देव खाली येत आहेत असं होतंय. नामक तर वसंत, वसंत वसंत नामक संस्कृत शिक्षक, म्हणजे वसंत नावाचा संस्कृत शिक्षक आहे नामक. दुसरं उदाहरण मनाचं देतोय, 10वीच्या पुस्तकातलं हे. देऊलाख्य ग्राम, म्हणजे देऊल नावाचं गाव असत. नावच सांगायचं असेल तर वसंत नामक, देऊलाख्य, वसंताख्य असं पण चालेल, दोन्ही एकच आहेत. ठीक आहे. नाव सांगायचं असेल तर आपल्याला आख्य किंवा नामक लावायला लागतं. तिसरा तर नियम, मग स्त्रीलिंगासाठी काय नाहीये मला आदर? वाटलंच तुम्ही विचारणार आहे. हा. हम्म. हम्म. बघितलं महोदया नाही. म्हणतो ना. हा, ते म्हणतो आपण महोदया महाभाग, हे नामकाचं नामिका होतं का माहित नाही, बहुतेक होतं, बघितलेलं नाही मी. मला ते बसल्यानंतर आठवलं की तुम्ही विचारणारच हे. महोदया महाशया हे होतं, याच्यामध्ये डाऊट नाहीये. जसं
रक्षितचं रक्षिता होतं तसं महोदयाचं महोदया होतं. एकच मिनिट. अयो, नामिका ऐकलेलं आहे बरं का, पण लक्षात नाही. नामिका आख्या असं पण होईल. हा, नामिका. चला, बरं झालं. मग आता पुल्लिंगामध्ये नामकः. नाम चला, नामिका आणि नामकम. तसं नामकम आख्यः, आख्या आख्यान आणि हा आख्यम. आख्यम मग अंजली नामिका शिष्या अस्ति किंवा छात्रा अस्ति. अंजली नामिका किंवा अंजल्याख्या. त्याचा संधी होऊन जाईल. अंजली प्लस आख्या, अंजलाख्या. अंजलाख्या एका भगिनी असती. अंजली नावाची एक ताई आहे. ओके, नो डाऊट. हा, आहे. नाही, बरोबर आहे सर. ठीक आहे. नामिका ऐकलं होतं पण ते वापरत नसतं. हे सगळे आता हे बोलण्याचे किंवा जरा फॉर्मल मध्ये जातोय आपण. फॉर्मल, हे सगळं फॉर्मल विचारात केलं जातं. बर, ते असं म्हणतात एखादं जर नगर असेल, सिटी असेल, तर त्याला तुम्ही नगर शब्द वापरा शेवटी. एखादा जर देश असेल, नगर किंवा देश असेल, तर त्या शब्दांच्या शेवटी जेव्हा तुम्हाला नगर किंवा देश सांगायचं तुम्ही देश शब्द वापरा. असेल तर नगर, देश यासाठी हे शब्द वापरा. तुम्ही हे रिफाईन करा बरं का. बघा, आता मुंबई आहे, मग नुसतं मुंबई म्हणायच्या ऐवजी तुम्ही काय म्हणा? मुंबई मुंबई, नगर. मुंबई नगरम, है ना. म्हणजे हा. डिक्लाइन करायला सोपं जातं. नपुंसकलिंगामध्ये चालवायचं. कानपूर नगरम. एनी, काही तुम्हाला जे वाटेल ते. नगरम नपुंसकलिंग. जर देश असेल तर नुसतं भारत म्हणायच्या ऐवजी भारत देश. भारत देश. हा, असं म्हणा. हम्म, ठीक आहे. लंडन, लंडन हे काय एक नगर आहे. अमेरिका, त्यांनी दिलेलीच उदाहरणं आहेत. नगर. देश ना. देश होईल. हा, अमेरिका अमेरिका देश. देश. ठीक आहे, सिंपल पण महत्वाचं. चौथं, ते बरोबर. सांगतात जेव्हा तुम्हाला एखादं आडनाव सांगायचं. आता इथे दोन गोष्टी आहेत बरं का. आडनाव किंवा टोपण नाव. खरं तर आडनावच, पण टोपण नावही मी चेक केलं थोडंसं रिसर्च, त्याच्यामध्ये कळालं. पण आडनावच खरं तर. आडनाव किंवा टोपण नाव सांगताना काय करायचं आपल्याला? उपावह हा शब्द त्याच्यामध्ये ऍड करायचा. वाह, वाह. उपावह जोडावा. आडनाव किंवा टोपण नाव सांगताना उपावह जोडावा. बर, आता यांनी क्लिअरली सांगितले उपनाम सूचक. सूचक, उपनाव म्हणजे आडनावच. मग परत दोन पक्ष येतात की उपनाव म्हणजे जन्म झाल्यानंतर ठेवलेलं नाव. एक नाव वसन, दुसरं मला जे घरात आवाज देतात तो. आवह म्हणजे बोलवणे, असं पण होतं. उप म्हणजे जवळ, जवळ बोलवण्यासाठी किंवा आवाज देण्यासाठी जो शब्द वापरला जातो. मग आता आडनाव घ्यायचं, टोपण नाव. बघा, आपण आडनावच ठेवूया इथे सध्याचं. बघा, मग काय जोडायचं आपल्याला? उपावह. मग समजा एखाद्याचं आता आमचं पाटील आहे. पाटीला, पाटीलो पावह. मम उपनाम पाटीलोपावह अस्ति. लिहितो. मम उपनाम पाटीलोपावह अस्ति. माझं
आडनाव पाटील आहे. किंवा टोपण नाव सुद्धा म्हणू शकता. मम नाम असं सांगतोय माहित, असं काही खरं नाही. मम अ मम किंवा हम्म. त्यांनी दिलेलं आहे अहम पंतोपावह, म्हणजे माझं टोपण नाव अहम पंतोपावह अस्ति. अहम पंतोपावह अस्मि. किंवा मम उपनाम पंतोपावह किंवा अहम पंतोपावह, माझं टोपण नाव पंत. ओके. किंवा आडनाव काही तुम्ही म्हणू शकता. पुढे सांगतात एखाद्या ठिकाणाविषयी जर तुम्हाला सांगायचं असेल किंवा एखादा देशवासी, देशवासी म्हणजे पहिला आपण ठिकाण बघूया. एखाद्या तुम्हाला ठिकाणाविषयी सांगायचं असेल तर तुम्ही फक्त ठिकाणाचं नाव घेण्याच्या ऐवजी त्याला स्थानम जोडा. ही पद्धती आहे, एथिकेट्स. हे काय एक अलिखित नियम आहेत. म्हणजे तसे पाहिले तर ठिकाण, ठिकाणाविषयी जर तुम्हाला देशीय म्हणजे एका ठिकाणी राहणारा, वास्तव्य करणारा जर सांगायचा असेल, वास्तव्य करणारा, तर देशीय असं तुम्ही वापरायचं आहे. ते म्हणतात देशीय. ठीक आहे. उदाहरण देताना बघा, अ जर समजा नालंदा या ठिकाणी असं तुम्हाला सांगायचं, तर नालंदा स्थानम. स्थान. मग ते सातही विभक्त्यांमध्ये चालणार. नालंदा स्थानम, ऋषिकेश स्थानम. तुम्ही त्याला स्थानम लावा, जेणेकरून ते चालवायला सोपं पडतं. कधी कधी गावांची नावं कशी असतात, कशात चालवायची ती कशी चालवायची, त्याचा ते उच्चार सगळं ते वेगळं होऊन जातं. तुम्ही स्थानम लावलं की काय, त्याला एक युनिफॉर्मिटी सगळीकडे काय एकत्व येऊन जातं, एकच प्रकारे बोलणं. नाहीतर आता गावांची नावं वेगळे, फिलाडोल्फिया कसं म्हणणार, फिलाडोल्फिया स्थानम. आता बाहेरच्या देशातली नावं वेगळी किंवा आपले सुद्धा. बेंगलुरू कसं चालवायचं, बेंगलुरू बेंगलुरू, बेंगलुरू स्थानम. ओके. देशीय म्हणजे त्या देशामध्ये वास्तव्य करणारा. तर आता आपल्या सगळ्यांचं लक्ष बंगवरती काय होतंय 4 तारखेला, बंगदेशीय म्हणजे बांगला नाही, बंगालमध्ये राहणारा, बेंगॉलमध्ये राहणारा बंगदेशीय. मग स्त्रीलिंग असेल तर बोला, श्रीलंका. बंगदेशीय. हा. आणि बंग बंगदेशीय. देश देश देशम. देशील. देशम. देशम ना देश. देशियम. देशील, हा. देशम म्हटलं की बंगदेशम. डायरेक्ट तो स्टेट झाला ना, कंट्री झाली. हम्म. बांगलादेश. हम्म. देश. आता बऱ्याचशा गाड्या आहेत, ते म्हणतात कुठलीही गाडी असू द्या त्याला तुम्ही काय लावा, यानम. काय यानम. लावा, यानम. म्हणजे बोलायला बरं पडतं. कार, कार यानम. 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 मोटार, मोटार यानम. मोटार यानम. बस यानम. बस, बस यानम. रेल यानम पण होईल ना. रेल रेल यानम. यानम. म्हणजे आता हे रेल कसा चालवायचा, झंझट नको. रेल यानम. मेट्रो, आता मेट्रो कसं चालवणार तुम्ही शब्द, ओकारांत शब्द, पण मेट्रो यानम. क्लिअर. अशा प्रकारे आपले हे तर इथे मोटार यानम करा. ओ ओ ओ येस. इथे आडनाव करा 4 नंबरला. आडनाव, आडनाव झालं, आडनाव. आणि वरती बघू, आदर व्यक्त, एक काना अधिक आलाय. आदरा,
थँक्यू, धन्यवाद. बर. पंचनद देशीय. पंजाब. काय आहे त्याचं हे बघा, पंचनद म्हणजे 5 मोठ्या मोठ्या काय आहेत? नदी. नदी म्हणजे छोटी, नद म्हणजे मोठ्या. पंचनद देशीय. पंजाब सुद्धा आपल्या हातात नाहीये पाहिजे तसा. बंगाल नाही, केरळ नाही, बँगलोर नाही. अस्तु भविष्ये भवेत् अस्माकं हस्ते सर्वं. सर्वत्र केशरवर्णः भवेत्, सर्वत्र हिंदवः भवन्तु, भवेयुः. अस्तु. राहिलेले आता शब्द आणि वाक्य पुढच्या हाफमध्ये आपण पाहूया. काय काय पाहिलं आपण खास दादांसाठी. आपण आज पाहिला होता तद्धित प्रत्ययापैकी मतुप नावाचा प्रत्यय. मतुप मध्ये मत शिल्लक राहतं. त्याचा अर्थ होतो असणारा किंवा पजेस, एखादी गोष्ट त्याच्याकडे तो बाळगणारा किंवा बाळगणारा त्याच्यामध्ये असणारी ती गोष्ट, त्याच्याकडे असणारी गोष्ट असं आपण म्हणूया. असणाराच योग्य आहे त्याला, तर काय. मग नियम सांगतात, जर शेवटी अ किंवा आ असेल तर काय होतं? मतुपच्या मतच्या ऐवजी होतं वत. मग गुण, गुणवत. जर शेवटी आ असेल, विद्या, मतुप मतच्या ऐवजी होतं वत, विद्यावत. आणि जर उपांत्य म असेल म्हणजे अंत त्याच्या आधीचा उपांत्य, आता लक्ष्मीमध्ये शेवटी ई आहे आणि उपांत्य म आहे, म्हणून लक्ष्मीमान व्हायच्या ऐवजी काय होतं? लक्ष्मीवत, लक्ष्मीवान. मग ज्या ठिकाणी अ किंवा आ नाही, उपांत्य म नाही, त्या ठिकाणी नॉर्मलच मतच राहणार. मग जसं वतच होतं वान, मतच होईल मान. मग मतिमान, मतिमती, मतिमत. तसंच बुद्धी, बुद्धिमान. आपण कधी बुद्धिवान नाही म्हणत. ठीक आहे. मग हे सगळे शब्द चालतात कसे काय? पुल्लिंगामध्ये भगवत, स्त्रीलिंगामध्ये त्यालाच फक्त ई ऍड करायचा, ई मिळवायचा, भगवती. आणि नपुंसक लिंग जगत, जगत जगती, जगंती. आणि आपण काही नियम पाहिले, जर आदरार्थ आपल्याला कोणाला संबोधायचं असेल, बोलायचं असेल, तर महाभाग, महाशय, महोदय लावायचं. एखाद्याचं नाव सांगायचं असेल, अमुक अमुक नावाचं गाव, तर नामकः, नामिका, नामकम, आख्यः, आख्या, आख्यम. देश आणि नगर जर सांगायचं असेल तर तो शब्द चालवण्यापेक्षा त्याला तुम्ही नगर लावा. नपुंसकलिंग वनम, वने, वनानी सारखा चालवा. जर तुम्हाला देश सांगायचा असेल, देश लावा. आडनाव किंवा टोपण नाव सांगण्यासाठी आपण उपावह जोडतो. पाटीलोपावह म्हणजे माझं आडनाव पाटील आहे, पाटीलोपावह. अहम पंतोपावह अस्मी, मी जर माझं टोपण नाव पंत असेल तर पंतोपावह. ठिकाण सांगायचं असेल, स्थानम जोडायचे. वास्तव्य करणारा सांगायचं असेल, देशीय जोडायचे. पुल्लिंग देशीय, स्त्रीलिंग देशीया, नपुंसकलिंग देशीयम. आणि गाडी कोणतीही सांगायची असेल, यानम जोडायचे. कार यानम, मोटार यानम, बस यानम. आता उर्वरित शब्द जे आहेत ते आपण पाहूया आणि वाक्य सोडूया. येस.